नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता ऑफिसमधून मी घरी जातोय. तुम्हाला तर माहिती आहे, कालच आम्ही रात्री आलो, म्हणजे 10:30-11 वाजले आम्हाला घरी येता येता. आता घरामधला सगळा सामान संपला आहे, तर ते घर भाडं वगैरे ते पण द्यायचं आहे, किराणाचे पैसे पण द्यायचे आहेत. चला तर आता आपण मार्केटला जाऊया. मार्केटला गेल्यानंतर ते पहिले ATMमध्ये जाऊया, ATMमधनं, कारण की ते घर भाड्यासाठी आज 3 तारीख येऊन 4 तारीख येऊन गेली, ते घर भाड्यासाठी पैसे पण द्यायचे आहेत. तर ते आधी ATMमध्ये जाऊया, ते पैसे वगैरे काढूया, नंतर ते घर भाड्यावाल्याला ते पैसे देऊन देऊया, नंतर ते किराणावाल्याला पण पैसे द्यायचे आहेत. चला तर पहिले आपण ATMमधनं जे काय ते पैसे काढून घेऊया. आधी आपण ते पैसे वगैरे काढून ते किराण्यावाल्याचे आणि ते घर भाडं दोन्ही पण देऊन देऊया. आणि घरामध्ये म्हणजे पैसे खर्च करायला पण नाही, तर तिथून ते पण पैसे काढून घेतलेत. चला आता एक किराणा दुकानामध्ये आलो इथं. एक किराणा दुकानामध्ये आता ते आपण किराणा वगैरे भरून घेऊ. त्याच्यानंतर मध्ये भाजीपाला वगैरे ते पण घ्यायला जायचं आहे. आता किराणा कितीचा भरतो काय नाही ते पण तुम्हाला मी शेवटला सांगणारच आहेत. ते आता घरभाड्याचे पण पैसे देऊन दिले तर मित्रांनो, घरभाड्याचे पैसे देऊन दिलेत. त्याच्यानंतर म्हटलं चला आता काहीच नाही आहे, भाजीपाला वगैरे काहीच नाही, तर गायत्री बोलले की येता येता भाजीपाला सर्व घेऊन या. मग कांदे, टमाटे, बटाटे सर्व घेऊन चाललो मग आता घरी. जे काय ते भाजीपाला लागणार आहे ते सर्व घेऊन जातो. चला तर जाऊया मित्रांनो, आता घरी जाऊया. चला चला मित्रांनो, आलो आता सगळा किराणा भाजीपाला काय आणायचं होतं ते घेऊन आलो आता, कारण की 4 दिवस सुरतला होतो, तर घरामध्ये पण ते भाजीपाला वगैरे सर्व संपलं होतं. तर हे बघा इथं काहीच नाही आहे, म्हणजे या वाटकांमध्ये काहीच नाही आहे. तेव्हा इकडे पण बघू शकता तुम्ही. काय ते मग त्याला वाटकच बोलतच ना, काय बोलतोस अजून? हा हा त्रिशू, ते बघा ते त्रिशू आली. ते बघा इथं ते तेलचे पाऊस पण घेऊन आलो. ते किराणावाला बोलला की तेलचे पाऊस सोबत घेऊन जा, आता आलेच तर तुम्ही म्हणे. म्हटलं ठीक आहे, चला तेलचे पाऊस देऊन द्या म्हटलं मला. हा त्रिशू, काय आलं? तुझा हात दुखायला लागला? अच्छा, ते टेबल हातात पकडला म्हणून हात दुखायला लागला. कुठे गेली होती तू? गहू? मग किती किलो आणलेत गहू? 5 किलो? ओ बापरे, कुणी दिलेत गहू? आतून दिलेत? अच्छा, मग ते गहू त्या गिरणीवरती ठेवून यायचेत ना? हा, असंच पकडून घेऊन आली? ओ बापरे, एवढं थकायला झालं मग तुला? बापरे. हा, तांदूळ पण आणलेत? तांदूळ किती किलो आणलेत? 5 रुपये किलो? ओ बापरे, भरपूर स्वस्त भेटतात मग काय त्रिशू. हा हा, सगळे दुकान बंद होते? अरे यार, मग कुठल्या दुकानात ना आणलं मग? दुसऱ्या दुकानात ना आणलंय? ओ बापरे, त्रिशूला जास्त थकायला झालं रे बो. काय आलं केसांना, काय आलं? मुंगी चावली? मग तू एवढे गहू पकडून आणलेत, तांदूळ पकडून आणलेत? ओ बापरे, डान्स. ती मग गायत्री काय सांगते? बोलते मी 5 किलो गहू तांदूळ पकडून आणलेत ना, त्यासाठी मला एवढं थकायला झालं म्हणे. ते गायत्री या टायमाला 3,700चा किराणा पडला, पूर्ण किराणा. म्हणजे घर भाडं पण देऊन आलो, किराणा पण देऊन आलो. हा हा, ये तांदूळ फक्त अर्धा किलो घेऊन आलो ग त्रिशू. आता खिचडी बनवायला तांदूळ नाही येत ना, तर आता फक्त अर्धा किलो घेऊन आलो. तूच घेऊन आली? ते बघा, हे पाडून टाकशील. तेवढीच तांदूळ घेऊन आली? अच्छा, ते घर भाडं पण देऊन टाकलं, ते किराण्यावाल्याचे देऊन टाकले, परत ते भाजीपाल्याचे काय पैसे बाकी होते ना ते पण देऊन टाकलेत. झालं म्हणजे आता बँक पूर्ण खाली झाला काहीतरी. आता काय, आता तर महिन्याची सुरुवात झाली, तोपर्यंत सगळे संपून गेलेत. हा, कारण की हे सगळं देणं लेणं असताना मग आता काय करणार, मुंबईमध्ये सगळं तर विकतच घ्यायला लागतं ना, आता ऑप्शन पण नाही. काय आलं? नाही नाही, संसार तर करायला लागेल ना काहीतरी. मग एकदा की गाडाला बैल अडकला ना काहीतरी, मग थांबायचंच नाही मग. हा, काय सरप्राईज दाखवते मला? हा, डोळे बंद केलेत मी, दाखव. ओ बापरे, काय सरप्राईज आहे? ओ बापरे, एवढं मोठं डॅडी.
कुणासाठी? माझ्यासाठी. थँक्यू त्रिशू. माझ्यासाठी आणलं. हो थँक्यू. बापरे किती मोठा, किती रुपयाला भेटला तो? 5 रुपये. बापरे, तुझ्या तो म्हणजे तुझ्या दुकानामध्ये तर गहू पण स्वस्त आहेत, तांदूळ पण स्वस्त आहेत. परत कॅडी पण 5 रुपये. हा काय? हा छोटावाला बाबू. हा तो किती रुपयाला? तो पण 5 रुपये का? अच्छा, बॅग मधून आणलं. बापरे, मग चोराने नाही घेतलं तुझ्याकडून? मग मारलं? ओ बापरे, मग तू नाही मारलं का चोराला? तू पण मारलं? ओ बापरे. काय? हा रुमाल तुझा आहे? माझा आहे. अच्छा, चल तर मम्मी काय जेवण बनवते आज बघूया. हा चला, हा चला विचारता मम्मीला काय जेवण बनवते. मम्मी म्हणा. काय काय आलं? मोबाईल 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 बघते. कोण? मग तो तुला तुला झोपवलं नाही का दिवसा? गायत्री झोपली होती गायत्री दुपारी? झोपली होती. तिथंच थांब ना, मग ते मम्मीला तर विचार. गाय गाय बनवली होती. अच्छा, मम्मीला विचारता काय जेवण बनवते. डाळ भात. हा चल बॅट बॉल खेळूया. चल असं कर ना, खिचडी टाकून घे, कारण की आता ते तूर डाळ मूग डाळ वगैरे काहीच नाही परत डाळ भात बनवायला. आता किराणावाला येईल कधी, त्याला 8-9 वाजतील वाटतं. 8-9 वाजेपर्यंत येणार आहे. हा नाही, थांबून थांबून म्हणजे आधी आजचीच थोडं गया मग अशी काय मग. हा त्रिशू. हा हा बनव ना, खिचडीच बनव ना. मग अजून काय बनवणार? अजून उद्या लागल्याच अजून काय किराणा येऊन जाईल. मग सर्व येऊन गेला ना मग. हा काय आणायचंय भाजीपाला तर घेऊन आलो. हा त्रिशू. हे बघा ती नुसती आत्ताच आलो मित्रांनो घरी, थोडं पण बसू देत नाही. इकडे गायत्री नुसते फोन करते, लवकर या लवकर या. घरी घरी आलो की त्रिशू सोबत लगेच खेळायला लागतं. ते बघा आता काय खेळायला लागले. ते काय खेळते का त्रिशू तू? हा काहीच नाही खेळते. टाइमपास. अच्छा देव टाइमपास करते. मामीन त्यांचा फोन आला होता का? मामान त्यांचा आला होता फोन. अच्छा ठीक आहे चालेल मित्रांनो. चला आता ते गायत्री जेवण वगैरे बनवते जे आता, कारण की मी पण ऑफिसला गेलो तो रात्री 10-11 वाजता आलो. परत सकाळी तसंच उठून ऑफिसला गेलो. आता ऑप्शन नाही ना, आता कामाला तर जायला लागणार ना. हा त्रिशू. हा गोळी आणून देऊ? तब्येत खराब झाली. ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओ बापरे खोकला. चल बाय बाय कर गायत्री. चल बाय बाय कर त्रिशू. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. हा अजून ये. अच्छा गाडी गाडी खेळते तू. अच्छा खेळ तू गाडी गाडी खेळ. बॉल घेतला. हा ठेव. चल बाय बाय कर त्रिशू. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.